आज आपण मस्त असे आषाढी स्पेशल बघा उपवासाचे मेंदू वडे पाहतोय। त्यासाठी तर मी भगर घेतलेली बघा, एक अर्धी वाटी। आता आपण ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये बघा एवढा नाही, फक्त आपण पोहे खायचे जेवढे 2 चमचे असतात ना, एवढा थोडासा बघा शाबू टाकून घेऊयात। बघा आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली। अगोदर बघा आपण अर्धी वाटी भगर घेतलेली आणि थोडासा शाबू घेतलेला, त्याच्यामुळे इथं मी 1.25 वाटी बघा पाणी गरम करण्यासाठी ठेवते। बघा याच्यामध्ये आता आपण थोडंसं बघा तेल टाकून घेऊयात। अगोदर एक अर्धा चमचा, त्याच्यानंतर चवीनुसार बघा मीठ पण टाकून घेऊयात। याच्यानंतर आपण जी मिरची बारीक करून घेतली बघा ती टाकून घेऊयात। याच्यानंतर जे आपण पीठ बघा बारीक करून घेतले ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित बघा हलवून घेऊयात। बघा एका ताटामध्ये उकडलेला आपण एक बटाटा खिसून घेऊयात, बनवलेले आहेत, थोडेसे टाकून घेऊयात आपण। बघा थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, कारण का अगोदर टाकले त्याच्यामुळे बटाट्यापुरतं आता थोडं टाकून घेऊयात। बघा आता जे आपण भगरीचं आणि शाबूचं जे मिश्रण केलंय बघा ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये। बघा व्यवस्थित असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। बघा हाताला थोडंसं मी तेल लावून घेतले। आता याच्यातील छोटासा बघा गोळा काढून, जर तेल नाही लावलं तर बघा हाताला चिकटेल, त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हे आपल्या मेंदू वड्यांचा असा मस्त असा शेप द्यायचा आहे। बघा तुम्ही तुमच्या आकारानुसार लहान मोठे करू शकता। बघा अशा प्रकारे आपण वडे तयार केलेले आहेत। बघा तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे बनवलेले आहेत ना ते वडे सोडून घेऊयात। एका साईडून आपण गोल्डन रंग आल्यानंतर आपण ही साईड बघा पलटी केलेली, बघा व्यवस्थित असा गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। बघा मस्त असले आपले हे कुरकुरीत असे बघा उपवासाचे मेंदू वडे तयार झालेले आहेत। त्याच्यात चटणी, तर तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि उद्यासाठी नक्की ही रेसिपी बनवा, खूप छान लागते। चला तर मग धन्यवाद।